कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तिकडचे मास्टर खूप भारी आहेत। मास्टर? हा मास्टर। काय काय केलं आज तू तिकडे? त्यांनी डान्स केला आणि त्यांच्या बरोबर आम्ही पण डान्स केला। बाप रे, आम्ही सगळे मिळून एकदम मित्र झालो। हो, एकदम मॅजिक। मॅजिक म्हणजे? डान्स करता करता आम्ही फ्लेट झालो। अरे वा, हे तर किती भारी आहे। म्हणजे मामीनी तुला एकदम एकदम चांगल्यावाले समर कॅम्पला नेलं हो ना? पण मामी कुठे आहे? ती आली नाही, मला माझ्या मास्टरनी सोडलं गेली। म्हणजे मामी तिकडे आलीच नव्हती का? ती मला सोडून लगेच गेली। हो का? बरं बरं, मग छान आहेत रे तुझे मास्टर। बेस्ट एकदम बेस्ट। बर, तुला माहितीये कॅम्पला पीठ नाहीये। फी नाहीये म्हणजे? म्हणजे फ्री आहे, फ्री मा फ्री आहे? अरे वा, मग भारीच की। समर कॅम्प पण फ्री, मास्टर पण भारी आहेत। त्यांनी तुला घरी आणून सोडलंय, मग तू त्यांना म्हटलं नाहीस घरात या म्हणून? म्हणलं होतं पण त्यांना काम होतं। हो काही हरकत नाही, ते नेक्स्ट टाइम आले ना की आपण त्यांना घरी बोलवूया। हो मा। अमोल, अरे अरे अमोल बाळा, कुठे होतास तू? मी किती शोधलं तुला, तुला काही झालं असतं तर? आणि तू इथे कसा आलास? मला माझ्या मास्टरनी सोडलं। अरे हो बाळा, पण मी येतच होते ना। आणि वंस काय सांगू तुम्हाला, एवढं ट्रॅफिक आणि त्या कॅम्पवाल्यांनी मला वेळच नाही कळवली बरोबर। हो हो ठीक आहे अगं, काही हरकत नाही। तो आलाय ना आता घरी नीट? नाही नाही, मी असं पुढे होऊ नाही देणार, मी तिथेच थांबेन काही झालं तरी। अगं नाही नाही, एवढं खरंच काही नाही, ठीक आहे। आणि हो वंस, मी कॅम्पची फी दिली आहे, 8,000 रुपये होते फी। आणि हे घ्या राहिलेले 2,000। अमोल, अगं मा थांब ना। मम्मा, कॅम्पला तर फीस नव्हती ना गं। असं कसं? होती की फी, मी दिली आहे। मा तू चल उद्या आपण बघू तिकडे। अरे अमोल बाळा, मी दिली आहे ना। बघ मुना, अगं ठीक आहे, तुला हे पाहिजे होतं ना, काहीच हरकत नाही। फक्त हक्काने मागून घे, अशी लाजू नको। हा, हे घे। नेहमी कले बोलावे। हो वंस, थँक्यू। मा, आता फिरायला कधी जायचं गं? जाऊया की आपण फिरायला। सांग ना गं। काय आता फिरायला? हा, उद्या सिंहगडावर माझा एक छान कार्यक्रम आहे, आपण तेव्हा तिकडे जाऊया। ये, ये, ये। 2 3 4 रुपाली, ए रुपाली। काय हो मामनजी? अगं ह्या 8 कुंड्या राहिल्यात, त्या जरा ठेव, आपल्याला लागतील परत। हो मी ते ठेवते, पण किती वेळ झाला तुम्ही हेच करताय? अगं जीव रमतो माझा ह्याच्यात। हो बरोबर आहे तुमचं, पण राहिलेलं उद्या करा ना। तुम्ही असं करता, एकाच वेळी एवढं सगळं काम करता आणि मग कणकण येते तुम्हाला। त्याच्यानं काय होतंय? अगं रुपाली, उलट हे काम केलं ना, मातीत हात घातला की सगळे आजार निघून जातात माझे। आता तुम्ही असं बोलल्यावर काय बोलणार मी? रुपाली, अगं कुंड्या 9 राहिला पाहिजे होत्या, खाली 3, त्याच्यावरती 2, 5 आणि बाबा, तुम्ही गोळ्या घेतल्याच नाहीत ना? तुम्हाला किती वेळा सांगितलं मी, गोळ्या वेळच्या वेळी घेत जा म्हणून। आणि डॉक्टरांनी काय सांगितलं माहिती आहे ना तुम्हाला? अगं दुपारपासून या कामात रमलो ना, त्यामुळे राहिल्या। घेणारच होतो मी। अहो पण बाबा, गोळ्या वेळच्या वेळी घ्यायच्या असतात ना। होय, आता मी हेच बोलत होते त्यांना, पण माझं ऐकतात कुठं? अगं तुमची काळजी कळते मला, पण घेतो थोड्या वेळानं। आत्ताच घ्यायची, थांबा। हिचा पोलिसी खाक्या सुरू झाला ना की मला काय बोलताच येत नाही बघ। बरं घ्या आहे।
आर्या आणि त्यांना म्हणावं जरा दगदग पण कमी करा. माझं तर काय ऐकत नाही. बघ बाई तुझं ऐकलं तर. सावकार काय रुपाली, हा आयुष्यभर शेतात काम केलेला माणूस आहे मी, आणि एवढ्याशानं काय होते मला? अहो पण त्याची सवय मोडली की आता. अशी कशी सवय मोडल? आणि खरं सांगू का, अशी झाडं लावली, मातीत हात घातला ना की जीवाला गार वाटतं बघ. आता बाकी तर काय राहिलं नाही ना. म्हणजे बाबा, तुम्हाला अर्जुन बद्दल जे वाटतंय ते सोडून तुम्ही हे करत बसता? आता त्याला किती वेळा सांगितलं? हे खरंय बरं का आर्यन, भाऊजीनं आमचं काय ऐकतच नाहीत अगं. आजकाल तो विषय काढला ना सरळ उठूनच निघून जातो. अमोल आणि अपर्णाचा विषयच नको असतोय त्यांना. बरं, त्याला नवीन सुरुवात कर म्हणलं तर तेही ऐकत नाहीत. आर्या, तुला माहित आहे ना उद्या अर्जुनला बघायला पोरगी येणार आहे. तू बोल की एकदा त्याच्याशी. नको हा बाबा, उगाच तो चिडायचा माझ्यावर. अगं नाही, म्हणजे बघ ना, आम्ही कसं घरातलं पडतो ना, त्यामुळे भाऊजी आमचं काहीच ऐकत नाहीत बघ. होय, तू बोललीस ना तर किमान तुझं बोलणं ऐकल तरी तो. बाबा, तुम्हाला मीच सापडले का अर्जुनशी हे सगळं बोलायला? कदम गोळी घेतली का? हो घेतली ना, टायमिंगलाच. मी आलो प्रेशो. आर्या, अगं तू बोल ना त्याच्याशी, हीच वेळ आहे बघ. ठीक आहे. आलात तुम्ही? मला पैसे पाहिजेत. आता काय झालं? मी अपर्णा वंशचे पैसे खर्च केलेत, त्यांना परत द्यायचे. खर्च केलेत म्हणजे? अमोलला कॅम्पला घेऊन गेले होते ना, तर तिकडे फीस नव्हती, मग ते पैसे होते म्हणून मी ते खर्च केले. नक्की काय झाले सांगशील का मला? अहो मला तो किट हवा होता ना तेव्हापासून, मग मी तो घेतला. म्हणजे तू किट साठी फीचे पैसे वापरले का? वापरले म्हणजे मी परत येणार होती ना, आणि त्यात तो अमोल मुद्दाम वंशला म्हणाला की फी काही नव्हती म्हणून. मी 2000 दिलेत त्यांना, आता उरलेले 8000 द्यायचेत. तुला काय कळतं का नाही ग? तुम्ही माझ्यावरच चिडा. मी का मुद्दाम केलं का? तुमच्याकडे पैसे मागितले तर तुम्ही देत नाही म्हणून मी ते खर्च केले. आणि मी का परकी आहे का? त्यांच्याच भावाची बायको आहे ना. अगं गप की ग, रडू नकोस की. ह्या घरात माझं म्हणून कोणच नाही. म्हणून अगं ऐक की, मी देतो तुला पैसे, फक्त तू रडू नकोस. तो अमोल दिसतो बारका पण लई डॅम्बिस आहे. त्याला लगेच जाऊन सांगायची काय गरज होती? अगं मोना, त्याला काय कळतंय? काय कळतंय? सगळं कळतं त्याला व्यवस्थित. मोना डार्लिंग, कलेक्टरचं पोरगा आहे, जरा सावध राहा बर का. सावध राहा म्हणजे? मी काय चोरी केली आहे का असं वाटतं तुम्हाला? राहू दे, तुम्ही मला काय देऊ नका. मी माझ्या आईसमोर हात पसरते, ती मला पैसे देईल. हाय का आता? मी असं कधी म्हणलो? मग काय तर. जाऊ दे बाई, कशाला लग्न करून आणलं काय माहिती. इथं घरातच ठेवलंय, सगळं मी बघायचं, आणि वर माझी काही किंमतच नाहीये. जाऊ दे, माझं नशीबच फुटकाय. मोना अगं कशाला चिडतेस तू? आल्याला मॅटर झाला. मी पण कशाला बोललो काय माहित. गपचूप पैसे दिले असते तर संपला असता विषय. मोना, मोना काय की. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.